शनिप्रदोष, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्येचा महासंयोग. शिवकृपेसाठी हा उपाय अवश्य करा. यंदा फेब्रुवारी महिन्यात शिवशक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. एका पाठोपाठ येणारे 3 अत्यंत शुभयोग साधून आपण आपल्या जीवनातील अनेक संकटांवर मात करू शकतो. शनिवार 14 फेब्रुवारी, शनिप्रदोष, पितृदोष आणि शनिदोष निवारण. जेव्हा त्रयोदशी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष म्हणतात. ज्यांच्या पत्रिकेत साडेसाती किंवा शनिदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी केला जाणारा विशेष उपाय म्हणजेच संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवाला काळे तीळ अर्पण करा आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनिदेवाची कृपादृष्टी लाभते. रविवार 15 फेब्रुवारी, महाशिवरात्री, महाकल्याणकारी योग. हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान उत्सव आहे. या दिवशी केलेली पूजा अक्षय फळ देणारी असते. या दिवशी केला जाणारा विशेष उपाय महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहराच्या पूजेचे मोठे महत्त्व आहे. महादेवाला बेलपत्र, पांढरी फुले आणि उसाचा रस अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप केल्याने मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य लाभते. सोमवार 16 फेब्रुवारी, या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. सोमवारी येणारी अमावस्या अत्यंत दुर्मिळ मानली जाते. हा दिवस पूर्वजांच्या आशीर्वादासाठी आणि सौभाग्य वृद्धीसाठी उत्तम आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितरांच्या नावाने तर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा घातल्याने घरातील गरिबी दूर होते आणि सौभाग्यात वाढ होते. या 3 दिवसात आवर्जून या गोष्टी कराव्यात. अभिषेक शक्य असल्यास 3ही दिवस महादेवाला शुद्ध जल किंवा दुधाचा अभिषेक करावा. तसेच दान, अन्नदान किंवा गरजू व्यक्तीला काळे कपडे, अन्न आणि पाणी दान करणे अत्यंत फलदायी ठरेल. या 3 दिवसात शक्य तितके मौन पाळून शिवनामाचा जप